मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल स्वप्नील सरांचा संघ आणि दीपक सरांचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे, ज्यामध्ये शूज, ट्रॅक आणि टी शर्ट, कॅप म्हणजे संपूर्णपणे किट हे पाहायला मिळतं फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. आता जे तुमच्या संघ मालकांनी तुमच्यासाठी केलंय त्याच्यासाठी तुम्हाला त्यांच्याकरिता काम करावं लागेल आणि एक चांगलं क्रिकेट. अभिजित पवार सर निश्चितच मेसेज देतात की तुम्हाला त्यांच्यासाठी लढावं लागेल शेवटपर्यंत. स्वप्नील सर आणि दीपक सरांचा संघ मॅचला सुरुवात विथ द ट्रॅक, विथ द कॅप, विथ द टी शर्ट अँड विथ द शूज असा मात्र एक परिपूर्ण संघ. पहिलाच बॉल, चांगला चेंडू, अगदी आपण पाहू शकाल शरीरापासून तो चेंडू दूर ठेवला आणि तदनंतर पहिलाच बॉल इथून आपण पाहू शकाल आता डॉट बॉल येतोय. धावांची गती तपासून पाहिली तर या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात 38 धावा पाहिल्या, 37 धावा पाहिल्या या तिसऱ्या मॅचला सुरुवात होताना. ऑन साइडला फटका चांगला आहे आणि चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. आलाय षटकार. ते देखील ऑन साइडला फटका खेळला. अगदी आपण पाहतायत त्या बॉलला पायानं फील्ड केलं आणि धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता सध्या जाऊन पोहोचतंय उमेश सातवे, ब्रँड ऑफ मनोर आपल्याला पाहायला मिळतात, मेंटेनन्सचे हेड म्हणून उमेश सातवे सरांचं इथे आगमन झालंय. सातत्यानं आमच्या कलागुणांना वाव देणारं नाव आहे उमेश सातवे, त्यांचं स्वागत आहे. या षटकातील जर आपण तपासून पाहिलं तर शेवटचा बॉल, या शेवटच्या बॉलमध्ये 13 धावा या धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अगदी आपण पाहतायत शेवटचा बॉल असेल. स्टेप आउट जरूर झालेत, फटका डाऊन द ग्राउंड खेळलेत आणि चेंडू निघून जाईल कॅमेरामॅनच्या स्वागताकरिता. 4. षटक क्रमांक पहिला संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 17 या धावसंख्येवरती. फ्रिकन जेलने मात्र एक दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते जी प्रत्येक संघासाठी अत्यंत महत्वाची आहे. तुमची स्वप्नगत सुरुवात तुमच्या या इनिंगला न्याय देण्याचं काम करत असते आणि सध्या ते पाहायला मिळालं, जिथे चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवरती एकनाथ आलेत. एका बाजूला आशिष आणि आशिषच्या साथीनं फलंदाज आहेत ते म्हणजेच किरण. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला किरण यांना पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होतील यावेळेला आपण पाहतात एकनाथ. या षटकातील पुढील बॉल फुदरलेनचा बॉल आणि त्या बॉलवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना आलाय षटकार. 6 धावा.
धावसंख्या जर तपासून पाहिली तर 23 धावा या धावफलकात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं की लेग स्टिकला सोडणारा बॉल आणि त्यानंतर लेग बाईटचे संकेत पुरवत असताना पंच धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत जर तपासून पाहिली तर 24 धावा या धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंडला आशिष आहेत जे सध्या थोडेसे शांत दिसले. इथे देखील आपण पाहतायत लेग स्टिकला सोडणारा बॉल. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोचते 25 वरती. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 25 धावा या धावफलकावरती आहेत. या बॉल आपण पाहताय चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे आपण पाहतायत कॅच ड्रॉप. आता इथून कॅच सुटलाय. या वेळेला आपण पाहतात फटका तर जरूर खेळला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु चेंडू फील्ड होईल तत्पूर्वी धावसंख्या जर तपासून पाहिली तर आकार घेईल 2 आणि धावसंख्या 2 गती घेत धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजे आतापर्यंत 31 धावा. आजच्या दिवसातील तिसरा सामना फ्रेडून प्रीमियर लीगचा हा जबरदस्त दिमागदार सोहळा आणि यामध्ये आजचा खऱ्या अर्थानं आपण पाहतायत पहिला दिवस. उद्याच्या दिवसात देखील आता निश्चित स्वरूपात हळूहळू करत असताना कुठला संघ अंतिम पदाकडे जाईल अनेक गोष्टी आहेत. या वेळेला बॉलला बऱ्याच काळ उडवले हवेत. लॉंग लेग मधनं बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय षटकार. 6 धावा. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 37 रन्स. 37 धावा या धावफलकावरती आहेत. धावसंख्यांचा वेग आता झपाट्यानं वाढलाय आणि त्या वेगाला जर इथून तुम्हाला आवाक्यात आणायचं असेल आटोक्यात आणायचं असेल तर तुमच्याकडे आता विकेट फॅक्टर ही भूमिका खूप महत्वाची आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज स्वतः स्वप्नील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत जे पुढे आलेत. आता स्वप्नील सर स्वतः गोलंदाजी मार्कवरती आहेत. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं चांगला चेंडू. अगदी आपण पाहतात गुड लाईन स्पॉटला त्या बॉलची पिचिंग ठेवली आणि तदनंतर थोडासा वेग कमी होता. शरीरापासून दूर ठेवणारा बॉल आणि तो फलंदाजाला इथून सिंगलमध्ये कन्वर्ट झाला. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता आकार घेते 1 38 रन्स 38 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला आपण पाहतायत धावसंख्या फलकावरती वेगानं पुढे पोहोचलंय. इथे देखील पुलचा फटका आणि चेंडू निघून जाईल. सीमा रेषेच्या बाहेर आलाय षटकार. 6 रन. फलकावरती 44. याही वेळेला आपण पाहतायत लगातारचा तिसरा अगदी जबरदस्त बॅटिंग. ट्रिमांडस बॅटिंग. आतमध्ये भरीव कामगिरी. 12 चेंडू आणि 43 धावेंचा झंझावती खेळ. मैदानाच्या आतमध्ये किरण काय फलंदाजी केलेत. किरणनं
नावामध्ये रन आहेत तो किरण. सध्या मैदानाच्या आत 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 43 धावा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये 43 धाव्यांची गरज असताना सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती तयार. पुन्हा एकदा स्वप्नील सर राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स. इथे देखील हा चेंडू थोडासा वेगळा ठेवला. या आधीचे बॉल जर तपासून पाहिले तर शॉर्ट बॉल होते. या वेळेला कन्व्हिन्सिंग लाईन कडे गेलेत आणि तदनंतर आपण पाहतायत हा डॉट बॉल आलाय. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 43 धाव्यांचा एक जबरदस्त खेळ ज्याने उभा केला. जे रनिंग ट्रॅक वरती खेळतात प्लीज त्यांना विनंती आहे की तिथे आपण खेळू नका. जे रनिंग ट्रॅक वरती खेळतात हे मैदान आपल्याला उपलब्ध करून दिल्यानंतर किरण मैदानाच्या आतमध्ये सांगतात की सिंगल आणि डबल मला माहिती नाही, फक्त षटकारांमध्ये डिलिंग करणार. चौदा बॉल आणि 14 बॉल मध्ये 49 रन वरती सध्या बॅटिंग करत असताना किरण. काय फलंदाजी, अफलातून बॅटिंग, विलक्षण कामगिरी. 50 धाव्यांच्या अगदी समीप पोहोचलाय. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक 2026 पर्व 5 मध्ये इतिहासाच्या पानावरती सुवर्ण अक्षरात लिहिलं जाणारा क्षण आहे, जिथे 50 धावा वैयक्तिक पूर्ण करताना किरण याला आपण पाहिलंय. चांगली बॅटिंग. माथ्यात फुले पोरे काला गो भरल्यात, माथ्यात फुले पोरे काला गो भरल्यात. माय मला नवरा केलाय केलाय, माय मला नवरा केलाय केलाय. कट सागो पोरे तुला नवरा केलाय, कट सागो पोरे तुला नवरा केलाय. चांगल्या प्रकारची फलंदाजी आणि मैदानाच्या चहूबाजूला आता एकच नाव किरण, ज्यानं मैदानाचा कोपरा आणि कोपरा पिंजून काढला. आणि जिथे आपण पाहतायत पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये ज्यांच्या नावी राहिलं आणि तो मान मिळवला तो म्हणजेच किरणनं. अप्रतिम फलंदाजी. T5 ट्रिपल ॲक्शन. विपक्षात फ्रेकन जेल यांच्यातली मात्र ही मॅच. आणि आता फ्रेकन जेल जी गाडी आपण पाहतायत सुसाट सुटले समृद्धी महामार्गावरती. नरेश आलेत. याही वेळेला आपण पाहतायत फटका तर जरूर खेळला. तिथून आपण पाहतायत धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचतंय. सिंगल मात्र मिळाली आणि या सिंगलच्या साहाय्याने 61 धावा धावफलकावरती आहेत. इथे जर आपण पाहिलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न आणि निश्चित स्वरूपात काय घडलंय, फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळतील. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचतंय ती म्हणजेच 61 रन्स. 61 धावा या धावफलकावरती आहेत. वेगवान पद्धतीने आता हे स्कोर कार्ड अगदी वेगाने पुढे चाललंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच इथे जर आपण पाहिलं तर आता हा डॉट बॉल. नवीन फलंदाजाचं नाव कळवा आमच्यापर्यंत. प्रथम आलेत
किरणनं खूप चांगली बॅटिंग केली आणि मनं जिंकली इथे प्रत्येक प्रेक्षकाची. आणि आता प्रथम मैदानाच्या आतमध्ये या वेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक स्वतः बॉलर चाललेत, यष्टीरक्षक देखील वेगानं आले आणि अगदी आपण पाहू शकाल तिघांच्या मधोमध तो बॉल पडला आणि कॅच ड्रॉप. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 62 वरती. 62 धावा या धावफलकावरती आहेत. आणि गोलंदाज जर तपासून पाहिलं तर षटक क्रमांक जर तपासून पाहतात आपण चौथ्या षटक म्हणजे आणखीन एक षटक येणं आहे. 5 षटकांचं एक चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळण्याची संधी या स्पर्धेमध्ये मिळते. तुमच्यातील कला गुण कौशल्य कसब ही दाखवण्याची ही चांगला प्लॅटफॉर्म या कंपनीच्या स्पर्धेच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने किरण बरसले चांगली बॅटिंग केली, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट जरूर झालेत. किरण बाद झाल्यानंतर धावसंख्या थोडीशी शांत झाली. मयंक पाटीलच्या खेळाकडे देखील संपूर्ण संघांचं लक्ष असेल. प्रत्येक वर्षी त्यांचा नावाचा बोलबाला राहतो आणि याही वर्षात तयारीनं आलेत म्हणायला हरकत नाही. धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत 62 रन्स, 62 धावा. आखूड टप्प्याचा बॉल, त्यावरती नाही आक्रमण करता आलं. आता येतोय डॉट बॉल आणि षटक क्रमांक जर तपासून पाहिले तर 4चा खेळ संपला. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि ऐकूया डिस्क जॉक. गोलंदाजी मार्क वरती जय माने आपल्याला पाहायला मिळतात. HR मध्ये ते कार्यरत आहेत आणि चांगल्या पद्धतीनं हेल्पिंग हँड म्हणून जय माने यांच्याकडे आम्ही पाहतो. सुमित ठाकूर सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची देखील साथ आम्हाला मिळेल यामध्ये ते मात्र शंका नाही. ज्यावेळेला मेंटेनन्स संघाचा सामना असेल त्यावेळेला रजा घेणं गरजेचं भूमिका राहील आमची. इथे देखील आपण बात्यात फटका तर खेळल्या जरूर. क्षेत्ररक्षक आहेत, इझिली टेकन करण्याचा प्रयत्न. तुम्ही ज्या वेळेला लेझी राहाल त्यावेळेला क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी होत राहतील. केलं तर फलंदाज निश्चित स्वरूपात या षटकामध्ये जर आपण उल्लेख केला तर जय माने नो बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. आता धावसंख्या फलकावरती आहेत 68. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण बाकी आहे आणि इथे 5 चेंडूंचा खेळ बाकी असताना पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल जय माने आपल्याला पाहायला मिळतात. 69 धावा. खूप चांगली बॅटिंग किरणची राहिली आणि किरण बाद झाल्यानंतर धावफलक थोडंसं शांत झालं. जणू काही फलंदाजांवरती रुचलंय की काय, परंतु किरणनं अफलातून बॅटिंग केली. या स्पर्धेमध्ये केंद्रबिंदू राहिले यामध्ये ते मात्र शंका नाही. ज्या पद्धतीचे त्यांचे शॉट सिलेक्शन होते या वेळेला फुलरलेनचा बॉल, आ बैल मुझे मार, ज्या पद्धतीने आपण पाहता आता फुलरलेनचा बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. षटकार, 6 धावा.
ह्या धावफलकावरती आहेत. 75 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 बॉलचा खेळ बाकी अजूनही येणं. 3 बॉलचा खेळ बाकी आणि 75 धावा ह्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्पाचा बॉल होता. इथे आपण पाहतात चांगली लाईन ऑर लेंथ, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आणि तदनंतर धावसंख्या आपण पाहतात स्थिर 75 वरती. पहिल्या षटकात 17 धावा, दुसऱ्या षटकात 20 धावा, तिसऱ्या षटकात 13 धावा, चौथ्या षटकात 2 रन आणि आता हे 5वं षटक आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. इथे देखील चांगला चेंडू, जय माने यांचा चांगला चेंडू होता. संबरिंग डिलेव्हरी, अगदी बॉलला समोरून फिरवलं. आता शेवटचा इथे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. फुलर लेनचा बॉल होता. जिथे आपण पाहताय चेंडू निघून जाईल का, षटकार नाही जाणार. क्षेत्ररक्षक आहेत. पंचांनी बोट उचलल्या आकाशाकडे, म्हणजेच इनिंगचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती लागल्या, त्या म्हणजेच रांगोळी वाया घालवायची नाही, सासूबाई आपल्यावर चिडते. आता हे तुम्हाला पाठपुढे ताटापुढे तेव्हा पुढे मागे पुढे
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 76 रन्स हे टार्गेट आहे. दोन्ही खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. फील्ड अरेंज करून घ्या जास्त वेळ न घेता. सुमित सर, नावं बॅट्समनची. एका बाजूला आपण पाहतायत निखिल आणि निखिलच्या साथीनं फलंदाज योगेश. फैजल हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती खूप चांगली बॅटिंग झाल्यानंतर आता गोलंदाजीचा भार कुठल्या पद्धतीने सांभाळतील या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पंच दर्शवतात येस लेट्स प्ले. मॅचला सुरुवात. एका बाजूला पंच मयंक पाटील, एका बाजूला दर्शन. छोटा पॅक बडा धमाका. मागील वर्षामध्ये जबरदस्त कामगिरी, अफलातून कामगिरी. आणि धावसंख्या जर तपासून पाहिली तर 76 धाव्यांचं एक मोठं टार्गेट आणि त्याला उत्तर देण्याकरिता फलंदाज दाखल झालेत. पहिलाच बॉल चांगला चेंडू होता. फैजल यांचा चेंडू अप्रतिम राहिला. रिलीज ऑफ डिलिव्हरी, खांद्याचा योग्य वापर, आपल्या हाईटचा पुरेपूर उपयोग करत असताना गोलंदाज फैजल यांना आपण पाहताय ज्यांनी आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती दाखवून दिली. का म्हणून मी संघामध्ये पहिलं षटक नवा कोरा फरीचा बॉल हाताळतो तरी माझी गुणवत्ता आहे आणि सध्या तेच फैजल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल चांगला चेंडू. मागील बॉलची कॉपी अँड पेस्ट. पहिला बॉल ज्या पद्धतीने चांगला हाताळला पुन्हा एकदा त्याच चेंडूला घेऊन आले आणि षटक क्रमांक पहिल्यामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं फलंदाजांसाठी फैजल हे कर्दन काळ आपल्याला पाहायला मिळतात. निखिलच्या साथीनं योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स. पंच दर्शन यांच्या डाव्या बाजूनं उजव्या हातानं गोलंदाजी करत असताना सलगचा तिसरा. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी होत आहे. सलग 3 बॉल डॉट इथे पाहायला मिळाले. ही गुणवत्ता आहे गोलंदाजाची. आजच्या दिवसातील तिसरा सामना. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एकंदरीत सामने तपासून पाहिले तर 7 सामने पहिल्या राऊंडसाठी असतील. तदनंतर लुझर सामने देखील आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार आहेत. ज्या पद्धतीनं या फ्रेडून प्रीमियर लीगचं एक चांगलं नियोजन केलं जातं. गोलंदाज तयार. बॅटची कट. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण चांगले केलं. रनआउटची संधी होती आणि बघता बघता पंच मयंक पाटील दर्शवतात की नॉट आउट. सिंगलनं आता श्री गणेशा होतोय स्कोर कार्डचा. धावसंख्या इथून आकार घेते ती म्हणजेच 1 समोर 76 धावा, जे एक मोठं टार्गेट आहे त्याला उत्तर देण्याकरिता स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण ज्या प्रतिस्पर्धी संघानं आपल्या समोर ज्या धावा उभ्या केल्या आपण देखील करू शकतो. मी करीना आत्मविश्वास या शब्दावरती तुम्हाला काम करावं लागेल. संयम आणि आत्मविश्वास या 2 गोष्टी मैदानाच्या आतमध्ये दाखवता 76 धावा देखील होऊ शकतात. सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मबल या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवून द्याव्या लागतील. 4 बॉलचा खेळ संपला आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 धाव ही धावफलकावरती आहे. गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहत आहेत डाव्या हाताचे फलंदाज जरूर आहेत. त्यांच्या समोर चांगली गोलंदाजी देखील बघायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता हा बॉल येतोय डॉट. 5 बॉलचा खेळ संपलाय. या 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 1. 76चं भलं मोठं डोंगर तुम्हाला चढायचं असेल तर तुमची सुरुवात जी चांगली असावी. फटका बऱ्याच काळ हवेत आहे. जिथे आपण पाहत आहेत क्षेत्ररक्षक स्वतः एक जगलिंग झाले होते परंतु तो कॅच नाही कॅरी करू शकले. आता इथून आपण पाहत आहेत या वेळेला आपण पाहतायत पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 2 धावा ह्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज
निलेश यांना आपण पाहतायत. बॅटिंग खूप चांगली झाली फ्रिकन जेल यांच्याकडनं आणि तदनंतर आता गोलंदाजीचा देखील भार सांभाळला. पहिल्या षटकात जर आपण तपासून पाहिलं तर जबरदस्त कामगिरी त्यांची राहिली. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 2 बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉलमध्ये रन करायच्यात. मॅचला जिंकण्याकरिता 74. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला किमान 20 ते 23 धावा उभ्या करणं गरजेची भूमिका राहील. गोलंदाज तयार. बॅटची कड आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिट स्वतः दाखवत असताना की बॅट आणि बॉलचा संपर्क झाला तिथून मला खेळपट्टी सोडणं गरजेचं आहे आणि ती खेळपट्टी सोडली. गोलंदाज तयार. ज्यावेळेला आपण पाहतात लॉंग रनअप आणि तदनंतर रिलीज ऑफ डिलेव्हरी जर तपासून पाहिली तर अगदी सॉफ्ट हँड गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता फक्त आणि फक्त 2 रन. 76चा पाठलाग तुम्ही करताय त्यावेळेला तुमची सुरुवात ही खऱ्या अर्थानं तडाखेबंद असायला हवी. ती सुरुवात आतापर्यंत नाही बघायला मिळाली. मोठ्या फटक्यांसाठी कुठेतरी दुष्काळ पडलाय की काय. गोलंदाज तयार. खराब गोलंदाजी. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. या नो बॉलच्या साह्यानं धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजेच एका मंद गतीनं 3 वरती. चांगली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतायत. आज पहिला दिवस या स्पर्धेचा. उद्याच्या दिवसात या स्पर्धेचा अंतिम दिवस. 2 दिवस या स्पर्धेसाठी ठेवले गेले आणि तदनंतर आपण पाहतायत तुम्हा सगळ्यांना आवडणारी ही स्पर्धा ज्याची वाट प्रत्येक जण अगदी चातक पक्षाप्रमाणे पाहत असतात. ज्याप्रमाणे चातक पक्षी पहिल्या पावसाची वाट बघतो त्या पद्धतीने सगळेच एम्प्लॉई या फ्रेडून प्रीमियर लीगची वाट बघत असतात. कारण ही स्पर्धा एका वेगळ्या लेवलला आता सध्या पोहोचलंय. धावसंख्या जर तपासून पाहिली तर जाऊन पोहोचतंय ती म्हणजेच 3 वरती. चेंडूंचा खेळ झालाय 3. दुसरं षटक चालू आहे. एका मोठ्या टार्गेटला तुम्ही फेस करता त्यावेळेला तुमच्याकडनं एक चांगली सुरुवात अत्यंत गरजेची परंतु ती सुरुवात नाही बघायला मिळाली. धावांची गती स्थिर आहे 3 वरती. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टम्प्सनं सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचले ती म्हणजे 4 वरती. 4 बॉलचा खेळ संपला. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 धावा. आता इथून येणारे चेंडू या षटकातले संपूर्णपणे 2 बाकी असतील. एकंदरीत तपासून पाहिलं तर 20 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 20 बॉलचा खेळ बाकी असताना रनसंख्या 74. एक मोठं टार्गेट 72 हे इथून तुम्हाला आता पुढे करायचं आहे. इथे आपण पाहतायत क्लीन बोल्ड फलंदाज बाद. दर्शन पंचांनी बोट उचललाय आकाशाकडे. विकेटचं पतन गॉन. कोण गेला बॅट्समॅन? शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक दाखल झालेत. दीपक यांना आपण पाहताय जे नुकताच दाखल होत असताना गोलंदाजी मार्क वरती. आता गोलंदाज निलेश यांच्या षटकातील अगदी शेवटचा बॉल. इथे पंच दर्शवतात की व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलने आता धावसंख्यांना आकार मिळतोय जो आता जाऊन पोहोचते 5 वरती. 71 धाव्यांची गरज. 1 वे ट्रॅफिक सध्या या मॅच मध्ये. फ्रिकन जेलनं विथ द बॅट अँड विथ द बॉल दोन्ही बाजूनं संपूर्णपणे डॉमिनेट केलंय प्रतिस्पर्धी संघावरती. चांगली गोलंदाजी देखील राहिली. पहिल्या षटक जेवढा ताकदीचं हाताळलं दुसऱ्या षटकात देखील तीच गोलंदाजी ऑन साईडला. इथे देखील फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं जिथे आता मिड विकेटचे खेळाडू वेगानं पोहोचले आणि बघता बघता 2 रन. इथून धावसंख्या 2 आकार घेत धावा जाऊन पोहोचतील
त्या म्हणजेच 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 7 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. तिसरं षटक फैजल यांना आपण पाहतायत. पहिलं षटक अप्रतिमरित्या हाताळलं आणि आता त्यांच्याचकडे पुन्हा एकदा कर्णधारांनी तिसऱ्या षटकाची धुरा सांभाळण्याकरिता त्यांना निमंत्रण दिलं. पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स. चांगला चेंडू, गुड लाईन स्पॉटला पिचिंग, टोटली ब्लाइंड. फलंदाजांनी खऱ्या अर्थानं कहा पे निगाह कहा पे निशाणा. मेरिटवरती यावं लागेल. जर तुम्हाला या मोठ्या टार्गेट पुढे यायचं असेल तर तुमच्यातील सर्वोत्तम फलंदाजी ही तुम्हाला इथे दाखवणं बंधनकारक आहे. धावसंख्या जर तपासून पाहिली तर स्थिर आहे, ती म्हणजे 7 वरती. 69 धाव्यांची गरज. बॉल आहेत 17. चांगला चेंडू होता आणि पंचांनी बोट उचललाय आकाशाकडे. प्लम मध्ये पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. गॉन. जय माने यांना आपण पाहतायत. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर या षटकामध्ये 2 बॉलचा खेळ झालाय. आता जय माने यांच्याकरिता पुढील बॉल घेऊन गोलंदाज फैजल. सॉफ्ट हँडनं फक्त नरम हातानं बॉलला खेळलं. गली पॉईंटचे खेळाडू आहेत, बॉलला फील्ड करतील. तत्पूर्वी मिळते सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 8 वरती. 13 रन्स. 3 षटकांचा इथून आपण पाहतायत खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 13. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. हरीश आलेत यावेळेला आपण पाहतायत. फटका तर जरूर खेळले डाऊन द ग्राउंड. सिंगल मात्र इथून देखील मिळाली जय माने यांना. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 वरती. धावफलक थोडंसं शांत झालंय आणि फलंदाजांना मोठ्या फटक्यांचा स्वीकार करणं आता लाजमी आहे. जर ते मोठे फटके नाही आले योग्य वेळेत तर मग थोडासा उशीर झाला की काय. दूध ओतू गेल्यानंतर फक्त शोकांतिका पळावी लागते आणि जिथे आपण पाहतायत तुमच्याकडे शेवटचं ऑप्शन असतं ते म्हणजेच फक्त जाऊन गॅस बंद करावा लागतो. म्हणून योग्य वेळेत जे काही करायचं आहे ते आत्ता करा. पुन्हा एकदा आपण पाहतायत डाऊन द लेग व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साहाय्याने धावसंख्यांचा वेग आता एक एक करून पुढे चाललाय. 16 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज किरण ज्याने फलंदाजी चांगली केली आता गोलंदाजीसाठी आलेत. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक. अतिघाई आणि संकटात नाही. धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 वरती. इथे आपण पाहू शकता हा व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या साहाय्याने 21 रन ह्या धावफलकावरती आहेत. T5 ट्रिपल ॲक्शन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आफ्रिकन जेलनं देखील चांगली कामगिरी केली या मॅचमध्ये.
या षटकामध्ये आता सकाळी पालघरला गेल्यानंतर जी मालगाडी जात असते ना की वाईटवरती वाईट बॉल संपत नाही आहेत. मालगाडीच्या पद्धतीने जे डबे मोजता 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 आपण हैराण होतो त्या पद्धतीने आता सध्या ही गोलंदाजी. जितू भाऊंचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. मेंटेनन्सचे खऱ्या अर्थानं आपण पाहतायत. धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचतंय 23 वरती. सलग 5 बॉल हे वाईड आपल्याला पाहायला मिळाले. यानंतरच्या सामन्याचा देखील टॉस झालेला आहे. 2च बॉल झालेत आतापर्यंत. प्लीज थोडं स्पीडअप करा, वेळ महत्वाची आहे कारण आतापर्यंत तिसऱ्याच मॅच मध्ये आहोत आपण. सलग 5 वाईड. जो मी उल्लेख केला की मालगाडीप्रमाणे हे षटक संपत नाही. फटका इथे खेळला आणि कॅच इथे आपल्याला पाहायला मिळाली. विकेट मिळवलंय गोलंदाज. या वेळेला आपण पाहतायत किरण विथ द बॅट अँड विथ द बॉल दोन्ही डिपार्टमेंटमध्ये ज्याने चांगली कामगिरी आतापर्यंत केली. खऱ्या अर्थानं 53 धावा सध्या ज्याने बॅटिंगने केल्या. आता एक विकेट देखील त्याला मिळाली. थोडंसं क्षेत्रक्षणात फंबल झालेत परंतु सावरलं. नवीन फलंदाज प्रल्हाद जे नुकताच दाखल झाले. पहिल्याच बॉलवरती 2 धावा त्यांनी पळून पूर्ण केल्या. तुर्तास धावसंख्या आकार घेते ती म्हणजे जाऊन पोहोचते 25 वरती. मोठ्या धावांचा आता इथे डिफरन्स पाहायला मिळतोय. या षटकातील शेवटचा बॉल क्रॉसबॅटनं फटका जरूर खेळलाय. प्रल्हादनं सिंगल मात्र मिळतंय आणि या सिंगलच्या साह्यानं आता धावसंख्या जाऊन पोहोचते 26 वरती. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 26 रन्स. इथे आपण पाहतायत दाखल झालेत ते म्हणजेच अमोल. गोलंदाजी मार्क वरती एका मोठ्या फरकाच्या विजयानं इथून खऱ्या अर्थानं उभा आहे तो म्हणजेच आफ्रिकन जेल हा संघ. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल नो बॉल. पंच मयंक पाटील यांचा हात कमरेवरती आला म्हणजेच हा बीमर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील येणारा चेंडू हा फ्रीटचा राहील. आता त्या फ्रीटवरती कुठल्या पद्धतीने शंखनाद करतील, आक्रमण करतील जय माने. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 28 रन्स. 28 धावा धावफलकावरती आहेत. 6 बॉलचा खेळ बाकी आणि जवळपास या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता ह्या बाकी राहिलेल्या आहेत. स्टेप आउट झाले, फटका खेळले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी बॉलला फील्ड केलं आणि तुर्तास मिळते ती म्हणजे सिंगल. या सिंगलच्या साह्याने 29 धावा. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटच्या स्लॉग षटकामध्ये अमोल यांना प्राचार्यात आणलंय गोलंदाजी करण्याकरिता. थोडं स्पीडअप करत चला, वेळ महत्वाची आहे. 11:15 वाजत आलेत आणि तदनंतर आपण फक्त 3 सामनेच पूर्ण करतोय. पाडल स्वीप जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आशिष आणि कॅच टिपलाय त्यांनी. फलंदाज बाद गॉन. स्वप्नील सरांनी जर षटकार मारला तर अनिल सरांच्या माध्यमातून आपण पाहतात 1001 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता इथे आपण पाहतायत देशमुख सरांच्या माध्यमातून. ऑल राईट. स्वप्नील सरांसाठी आता बक्षिसं आगळी वेगळी लागली जात आहेत. इथे आपण पाहतायत हा खराब चेंडू. दुसरा बेमर या षटकातला अमोल यांचा. अमोलला फार काही विशेष करण्याची गरज नाही. तुम्ही जवळपास हा सामना तुमच्या खिशामध्ये पोहोचलाय. तुम्ही जर इथून खऱ्या अर्थानं 6 चेंडू फक्त मुख्य खेळपट्टीवरती हाताळले
तरी देखील या मॅच मध्ये तुमचा दबदबा राहू शकतो. गोलंदाज तयार होतील. इथे देखील फटका खेळायचा होता. स्वप्नील सर मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि योगेश खडके साहेबांच्या माध्यमातून 5001 रुपये, म्हणजे एक षटकार मारा आणि माला माल. अनिल सरांकडनं RC खंबा. इथे मात्र आपण पाहतायत बक्षिसांचं भडीमार होत आहे. जर षटकार आला असता तर खऱ्या अर्थाने आपण पाहतायत मुख्य व्यासपीठावरती अगदी खळबळ झाली असती. आता स्वप्नील सर देखील स्माइल करतात. आता देखील चान्स आहे. या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एका बॉलवरती जर सिंगल मिळाला आणि शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला तर खऱ्या अर्थानं अनेक बक्षिसं तुम्ही जिंकू शकता. गोलंदाज तयार. या षटकातील 5वा बॉल अमोल यांचा ओव्हर दी स्टम्प्स. रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. आता इथून व्हाईट बॉल आलाय. या व्हाईट बॉलनं स्कोर काढला. धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 34 धावा. भरपूर वेळ खर्च होतोय. लक्षात घ्या मित्रांनो, आजच्या रजनीमध्ये या इनिंगमध्ये 8 बॉल वाईड आणि 3 चेंडू नो, म्हणजे जवळपास 2 षटकं तुम्ही अशीच घालवली. त्या अनुषंगाने मित्रांनो थोडंसं वेळ कमी खर्च करा. टोटल 14 मॅचेसचं शेड्यूल आहे आणि ज्यामध्ये आपण आत्तापर्यंत फक्त 3ऱ्या मॅचमध्ये आहोत. 5-5 षटकांचं क्रिकेट थोडंसं मोठं क्रिकेट असतं, ज्यामध्ये डिसिप्लिन, टाईम मॅनेजमेंट या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि इथून आता विजयाचा तुरा निश्चित स्वरूपात रोवला, तो म्हणजेच फ्रेकन जेल या संघाकडनं. अभिनंदन, चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं आणि विजय मात्र इथे प्रस्थापित केला. नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल आणि नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला कल्पेश मडवी आणि